मुंबईतील साकीनाका भागामध्ये गुरुवारी दुपारी एका 55 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। मेंटेनन्सचं काम सुरू असताना मॅनहोलचं झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं आणि याच मॅनहोलमध्ये पडून या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचं नाव असलम इसाक शेख असून ते साकीनाका येथील यादवनगरचे रहिवासी होते। गुरुवारी दुपारी 12:26 सुमारास साकीनाका येथील खैरानी रोडवरील सन्मान हॉटेल जवळ ही घटना घडली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार असलम शेख हे रस्त्यावरून मोबाईलवर बोलत चालले होते। त्याचवेळी तिथे पालिकेच्या कंत्राटदारांचे 3 खासगी कामगार मॅनहोलचे झाकण काढून दुरुस्तीचं काम करत होते। फोनवर बोलण्याच्या गडबडीत असलम यांचं लक्ष गेलं नाही आणि ते थेट उघड्या मॅनहोलमध्ये कोसळले। असलम शेख मॅनहोलमध्ये पडताच कंत्राटी कामगारांनी तात्काळ तिथे शिडी टाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने असलम हे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले। कामगारांच्या हाती केवळ असलम यांची छत्री आणि चप्पल लागली। घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने शोध कार्यात अडथळे येत होते। अखेर दुपारी 2:15 सुमारास अग्निशमन दलाला असलम शेख यांचा मृतदेह ड्रेनेज लाईन मध्ये शोधण्यात यश आले। जवानांकडून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते। या घटनेमुळे साकीनाका परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। काम सुरू असताना सुरक्षेचे नियम का पाळले गेले नाहीत, तिथे बॅरिगेड्स का लावले गेले नव्हते असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत। मुंबईत दरवर्षी मॅनहोल निष्पाप लोकांचे बळी घेत असून प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार कधी थांबणार असा सवाल मुंबईकर विचारत आहेत।